हॉटेल अक्षयतर्फे कैलासवासी धनराज पाटील, भालचंद्र पाटील, पावन चौधरी, अक्षय सोलंकींच्या 4थ्या स्मृतिदिनी भव्य रक्तदान शिबिर. धुळे शहरातील कैलासवासी धनराज बन्सीलाल पाटील, कैलासवासी भालचंद्र गुलाब पाटील, कैलासवासी पावन सुदाम चौधरी व कैलासवासी अक्षय राजेंद्र सोलंकी यांच्या 4थ्या स्मृती दिनानिमित्त आज बुधवार दिनांक 13 मे 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता धुळे शहरातील अक्षय हॉटेल या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे. सध्या रक्ताचा तुटवडा भासत असल्याने सदर रक्तदान शिबिर उपक्रम राबविण्यात आला. सदरचे हे 4थे वर्ष असून कार्यक्रमास नगरसेवक ललित माडी, सुभाष जगताप, नगरसेविका उज्ज्वला भोसले, योगिता कुटे, भाजपाचे सक्रिय कार्यकर्ते रणजित भोसले आदींच्या उपस्थितीत या ठिकाणी रक्तदान शिबिर दत्तमंदिर चौक परिसरात अक्षय हॉटेल या ठिकाणी पार पडले. तर या शिबिरात शहरातील युवक, सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तर सहभागी झालेल्या रक्तदात्यांना या ठिकाणी पाण्याचे जार भेट म्हणून थंड पाण्याचे जार या ठिकाणी वाटप करण्यात आले. प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान देखील करण्यात आला. तर रक्तदान हेच श्रेष्ठ दान मानले जाते. त्यामुळे अपघातग्रस्त, गंभीर आजारांवर उपचार घेणारे रुग्ण तसेच शस्त्रक्रियेसाठी रक्ताची आवश्यकता असणाऱ्या गरजूंसाठी सदर रक्तदान अत्यंत महत्त्वाचे ठरते. रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्याला या ठिकाणी सप्रम भेट वस्तू 20 लिटरचा जार या ठिकाणी देण्यात आला. तर या उपक्रमामुळे रक्तदानाबाबत जनजागृती होण्यास देखील मदत होणार असल्याचे या ठिकाणी आयोजक यांच्या वतीने सांगण्यात आले. तर कार्यक्रमाचे आयोजन हॉटेल अक्षय यांच्या वतीने करण्यात आले होते. यासाठी राजेंद्र सोलंकी, मनोज पाटील, दिनेश पाटील, जयवंत नांद्रे, कमलाकर चौधरी, गुलाब पाटील, कृष्णा पाटील, मनीष सोलंकी, प्रशांत देसले आदींनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतला. आज दिनांक 13/5/2026 रोजी मुलांचं 4थ्या स्मृतिदिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. त्याच्यात रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तसेच सध्या रक्ताचा तुटवडा जास्त असल्या कारणाने तरुणांनी व जनतेने उत्स्फूर्तपणे रक्तदानात भाग घ्यावा व रक्तदान करण्यास सहकार्य करावे.